नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही हळद आणि अद्रकीची लागवड करताय, पण योग्य वेळ कोणती हे माहीत नाही आहे. योग्य बेणं, खत आणि औषध वापरलं पण लागवडीची वेळ चुकली तर उगवण कमी होते, फुटवे कमी होतात आणि उत्पादन घटतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हळद आणि अद्रक लागवडीची योग्य वेळ, उशिरा किंवा लवकर लागवडीमुळे होणारे नुकसान आणि जास्त उत्पादनासाठी महत्त्वाच्या टिप्स. शेतकरी मित्रांनो, हळदीची किंवा अद्रकीची लागवड मे महिन्याच्या शेवटपासून जून महिन्यापर्यंत करावी. पहिला किंवा दुसरा पाऊस झाल्यानंतर केलेली लागवड उत्तम असते. वेळेवर लागवड केल्याने चांगली उगवण होते, फुटवे जास्त मिळतात, कंदांची वाढ चांगली होते व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. जर जुलैनंतर लागवड केली तर वाढ कमी, कंद लहान राहू शकतात आणि उत्पादन घटतं. अद्रक व हळद पिकांना उबदार हवामान, मध्यम ते जास्त पाऊस आणि सतत ओलावा लागतो. पण जास्त पाणी साचलं तर कंद कुजण्याचा धोका वाढतो. लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा वापरून बेण प्रक्रिया करा. यामुळे बुरशी कमी होते आणि उगवण सुधारते. तसेच चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट वापरल्यास माती सुपीक राहते. उंच वाफ्यावर लागवड केल्यास पाणी साचत नाही व मुळांची वाढ चांगली होते. तसेच मल्चिंगवर लागवड केली तर ओलावा टिकतो, तण नियंत्रण होते व जमिनीचं तापमान नियंत्रित राहतं. हळद व अद्रकीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्याची बचत होते आणि खत व्यवस्थापन देखील चांगलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, आधुनिक शेती तंत्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.